शहरातील एका चर्चित दुकानात लस्सीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी करीत होतो. तेवढ्यात 70 ते 75च्या वयाची म्हातारी सत्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली. तिची कंबर वाकलेली होती. चेहऱ्याच्या सुरकुत्यामध्ये भूक तरंगत होती. डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. त्यांना बघून मनातून जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, आजी लस्सी पिणार का? माझ्या असे विचारल्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त अचंबित झाले. कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार तर 5 किंवा 10 रुपये दिले असते. पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजीकडून मिठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती. आजीने संकोचून हो म्हटले व आपल्या जवळ जे मागून जमा झालेले 6 ते 7 रुपये होते ते आपल्या कापण्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही, म्हणून मी त्यांना विचारलं, हे कशासाठी? यात मिळवून माझ्या लस्सीचे पैसे भरून बाबूजी. भावूक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो. राहिलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली. अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले. आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच जमिनीवर बसली. आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला, कारण मी तेथे उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि इतर बच्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही. कोणी टोकणार तर नाही याची मला भीती वाटत होती, की एका भीक मागण्याच्या म्हाताऱ्या स्त्रीला त्यांच्या बरोबरीने बसवण्यावर कोणाला आपत्ती नव्हावी. पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो, ती मला चावत होती. लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताच्या आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो. कारण असे करण्यास मी स्वतंत्र होतो. यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते. माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले, पण त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माईयाकडे हसत बघून, हात जोडून म्हणाला, वर बसा साहेबाई, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु माणूस कधीतरीच येतो.